पुण्याचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी एकता नगर मध्ये जात तिथल्या स्थितीचा आढावा घेतलेला आहे। नागरिकांना सतर्कतेचे आवाहन त्यांनी केले आहे। मुसळधार पावसाने परत एकदा एकता नगरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असताना पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नक्की काय परिस्थिती आहे। सर, तुम्ही आता एका कुटुंबाला पण भेटला, नक्की काय परिस्थितीचा आढावा आहे? मी एकंदरीत 6 कुटुंबांना भेटलो जे ह्या नदीच्या परिसरामध्ये आहेत आणि काल संध्याकाळपासून आम्ही सर्वच लोकांना इव्हॅक्युएट करा, इथून निघून जा आणि त्याच्याकरता महापालिकेने व्यवस्था केलेली आहे। जवळजवळ महापालिकेनं 1700 लोकांची व्यवस्था या जवळच्या परिसरामध्ये एकतानगर, निंबजनगर आणि विठ्ठलनगरमध्ये केलेली आहे। काही कुटुंब तरीही जे आहेत की इथं पाणी येणार नाही या अनुषंगानं 3ऱ्या मजल्यावर 4थ्या मजल्यावर गेलेले आहेत। एक खबरदारीचा उपाय म्हणून की हे लोक का इथून शिफ्ट होत नाहीत ह्याची कारणमीमांसा काढल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्याकडचे जे काही पेशंट वगैरे आहेत तर त्या पेशंट्स तिथं असल्यामुळं ते काय दुसरीकडे हलू इच्छित नाहीत। तर मी त्यांना विनंती केली आणि आव्हान देखील केलं की आम्ही तुमच्या जे काय पेशंट्स असतील किंवा त्यांना आहे की सुखरूपरित्या इथून बाहेर काढू आणि महापालिकेच्या रुग्णालयामध्ये मोफतरित्या जर आवश्यकता असेल तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना ठेवू। तर आता त्यांनी ते मान्य केलेलं आहे। काही जणांची पाळीव प्राणी आहेत त्याच्यामुळं ते जात नाहीत। तर अशा अनेक हे आहेत। तर आता एकंदरीत ही बिल्डिंग जी आहे माझ्या आव्हानानंतर टोटली हे आता खाली करून निघालेले आहे। सर, मग असं म्हणायला नक्कीच हरकत नाही आहे का की जर ह्याच्याहून परिस्थिती बिकट झाली तर पुणे महानगरपालिका हे सक्षमपणे निभावून नेईल? पुणे महापालिका हे कसलीही पूर परिस्थिती आली तरी त्याच्यामध्ये सक्षमतेनं त्याचं निराकरण करण्याकरता सुसज्ज आहे आणि त्याकरता स्वतः मी प्रत्येक ठिकाणी जे 14 ठिकाणे आहेत त्या ठिकाणी मी जातो आहे। त्या ठिकाणची जी वॉर्डची यंत्रणा आहे, महापालिकेची यंत्रणा आहे, त्यांना मी सुसज्ज केलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद सर। आपण जसं बघू शकता की अतिवृष्टीचं परिस्थिती पूर्ण पुणे शहरात निर्माण झालेली आहे। तसं देखील असताना आर्मीचे जवान, पुणे महानगरपालिका, पुणे अग्निशमन दल हे सक्षम झालेले पाहायला मिळतात। असंच असताना नागरिकांना एक आवाहन करणं नक्कीच महत्त्वाचं आहे की त्यांना सहकार्य केलं पाहिजे, नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते आणि हाताबाहेर जाऊ शकते। कॅमेरामन निकेतन मानेसोबत रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।